नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार व निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या दराडेंवर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी बोगस मतदार नोंदवण्याचा आरोप केलाय। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी काल पत्रकारांच्या परिसंवादात विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्याबाबत गंभीर खुलासे करत अवघे 19 वर्षे वय असलेले शिक्षक तसेच त्यांच्याकडेच कामावर असलेल्या ड्रायव्हर, कापड दुकानातील काम करणारे कर्मचारी इत्यादींची बोगस शिक्षक म्हणून नोंद केल्याचे आरोप केले। तसेच या शिक्षक आमदाराने स्कॉलरशिप घोटाळा केला असून या घोटाळ्याचे पैसे लाटल्याचा देखील आरोप यावेळेस केला आहे। 70,000 जनरल मतदारांचा शोध घेतल्यानंतर या धक्कादायक बाबी उघड झाल्याचं त्यांनी म्हटलंय। विवेक कोल्हे यांच्या संबंधित संस्थांवर धाडी टाकण्यात आल्याच्या स्पष्टीकरणादाखल विवेक कोल्हे यांनी अशाच प्रकारच्या धाडी आणि केसेस उत्तर महाराष्ट्रातील नामवंत असलेल्या हिरे कुटुंबियांवर देखील पडल्या होत्या। माजी मंत्री असलेल्या वयोवृद्ध पुष्पाताई हिरे यांना देखील कोर्टाची पायरी चढायला लावल्यामुळे विद्यमान आमदार व त्यांच्या नेत्यांवर जनता नाराज असल्याचे यावेळेस कोल्हे म्हणाले। पाचही जिल्ह्यात प्रचार करत असताना शिक्षकांच्या समस्या जाणून घेत असल्यामुळे तसेच प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे विजय माझाच होईल असे प्रतिपादन कोल्हे यांनी यावेळेस केले। या प्रसंगी विवेक कोल्हे यांच्यासोबत भाजपाच्या अमृता पवार तसेच प्राची पवार उपस्थित होत्या। मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे। अवघे 5 दिवस या निवडणुकीला राहिलेले आहेत। तुम्ही 5 जिल्ह्यांचा प्रवास करून आलेला आहात। एकंदरीत कसा हा प्रतिसाद तुम्हाला लागतो? निश्चितपणाने उत्स्फूर्त प्रतिसाद मला या निवडणुकीमध्ये मतदारांकडून मिळतो आहे। अपक्ष जरी असलो तरी शिक्षक भक्कमपणे माझा पक्ष असल्यासारखं माझ्या मागे उभा आहे। शिक्षक धावपळ करत आहे, त्यांचे प्रश्न मांडतात आहे आणि त्यांच्या परिसरातील प्रत्येकापर्यंत माझा वचननामा असेल किंवा माझे विचार असतील पोहोचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे। त्यावरून मला अशी खात्री आहे की ह्या येत्या 1 तारखेला गुलाल हा माझ्याच खांद्यावर राहील अशी मला 100% खात्री वाटते। नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत असताना तुम्ही विद्यमान आमदारांवरती बोगस मतदारांचा आरोप केलेला आहे। काय तथ्य आहे या आरोपामध्ये? निश्चितपणाने मोठा घोटाळा त्या ठिकाणी मतदारांचा झालेला आहे। बोगस मतदान ज्यांचं शिक्षण क्षेत्राशी काहीही संबंध नाही, जे त्या ठिकाणी अशिक्षित आहे किंवा त्यांचं 3 वर्षाचं शिक्षक म्हणून अनुभव नसलेले असे मतदार या मतदार यादीमध्ये आढळून आले आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे विद्यमान आमदारांच्या संस्थेमध्ये हे सगळे नावं आढळून आलेले आहे आणि म्हणून एका प्रकारे लोकशाहीचा थट्टा या निमित्ताने उडवलेली आहे। शिक्षकांवर अन्यायकारक हे असे मतदार नोंदवलेले आहेत। ज्यांना शिक्षकांच्या मागण्यांसाठी सभागृहात पाठवले त्यांनीच शिक्षकांवर अन्याय करून त्यांना एका प्रकारे हिनवण्याचं काम केलेलं आहे। अपक्ष उमेदवारी करताना तुमच्यावरती काही दबाव होता का? कारण मध्यंतरीच्या धाडी पडण्यात आलेल्या याचा आणि तुमच्या अपक्ष उमेदवारीचा अर्थार्थी काही संबंध होता का? गेल्या काही वर्षांमध्ये अशा स्वरूपाच्या धाडी तरी आमच्याकडे कधीच पडलेल्या नाही, परंतु त्याचा काही संबंध होता का नाही हे माहीत नाही। परंतु अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचा धाडी हिरे परिवारात देखील त्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी पडल्या। प्रतिष्ठित असं कुटुंब या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो। पुष्पाताई हिरेंसारख्या ज्येष्ठ नेत्या ज्या वयाच्या 94व्या वर्षात आहेत त्यांना देखील न्यायालयाची पायरी चढावा लागली। घरातील महिलांना देखील त्या केसमध्ये आरोपी केलं गेलं आणि हे दुर्दैवी आहे। खरं अशा पद्धतीच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार व्हायला लागलेल्या आहे। त्याचा राजकीय काही संबंध आहे का माहीत नाही, परंतु अशा घटना होऊ नये हीच अशी अपेक्षा। शिक्षण क्षेत्राची निवडणूक आणि ह्या घटना तुमची भूमिका काय? निश्चितपणाने शिक्षक हे सुज्ञ नागरिक आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडणं म्हणजे त्यांना देखील परंतु ते ह्या घटना जरी धाडी जरी पडल्या तरी त्याच्यात काहीही न आढळल्यामुळं एका प्रकारे 60 वर्षाच्या पारदर्शक कारभाराची पावतीच ते मला देऊन गेलेले आहे। त्याच्यामुळं मी निश्चिंत आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्याही पाठीमागे नाशिक जिल्ह्यातली एक महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था सपोर्ट करते आहे अशी एक त्यांच्याकडून देखील बातम्या येत आहेत। त्या शिक्षण संस्थेच्या संदर्भात सुद्धा आपल्या नातलग त्या ठिकाणी आहे। नाही, अशी कुठलीही शिक्षण संस्था असं कोणाच्या मागं उभं नसती आणि राहिलीच तरी शिक्षक हे सुज्ञ मतदार आहे। त्यांना ज्ञात आहे की शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी कोणी त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे। तुम्ही विशिष्ट उमेदवाराच्या शिक्षण संस्थेबाबत बोलत असाल तर 2 कोटीवरून 800 कोटीवर नेण्यासाठी
ज्या कुटुंबांनी योगदान दिलेलं आहे त्याचा विसर निश्चितच शिक्षकांना पडणार नाही आणि ते सत्सद विवेक बुद्धीने त्या ठिकाणी विवेक कोल्हेंनाच मतदान करतील याची मला खात्री आहे. विवेकजी, शेवटचा एक प्रश्न, 1 तारखेला निकाल काय अपेक्षित आहे तुम्हाला? काय वाटतं, काय असेल एकंदरीत तुमचं? निश्चितपणाने 1 तारखेला मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना तोच निकाल अपेक्षित आहे की त्यांच्या मनातील हक्काचा माणूस, हक्काचा मित्र त्या ठिकाणी विवेक कोल्हे निवडून जावात. आणि तीच भावना माझी देखील आहे की मला खात्री आहे, भावना नव्हे तर खात्री आहे की मीच त्या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषद निवडून जाईल.